लातूर शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणे, आरडाओरडा करून नागरिकांच्या शांततेस बाधा आणणे तसेच रस्त्याच्या कडेला, मैदानात किंवा अंधाराचा आसरा घेऊन उघड्यावर मद्यपान करण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत होते। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर बसून मद्यपान करणारे तसेच मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी विशेष पथके तयार करून शहरातील विविध ठिकाणी धाक कारवाया सुरू केल्या। सदर मोहिमेदरम्यान रस्त्याच्या साईडला, ऑटो रिक्षामध्ये, मैदानात तसेच अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर बसून मद्यपान करणाऱ्या तसेच दारूच्या नशेत आरडाओरडा करून शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली। अशा प्रकारे एकाच दिवसात तब्बल 31 मद्यपींना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून आतापर्यंत एकूण 59 मद्यपींविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांकडून ही कारवाई समन्वयाने राबविण्यात येत आहे। प्रतिबंधात्मक कारवाई करून ही परत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करीत असताना सदरची व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। लातूर जिल्हा पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी शिस्त व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत। शिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून किरकोळ कारणावरून भांडण तक्रारी करून त्यावरून गंभीर गुन्हा घडल्याचे मागील काही घटनांवरून स्पष्ट झाले होते। त्यामुळे सदरची मोहीम ही अधिक तीव्रतेने व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, गोंधळ घालणे किंवा शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। Bell icon. Never miss an